मी त्याच्यावर एवढं केस करून सुद्धा सगळी त्याला म्हणायचे की त्या मुलीचा नाच सोड, तरी पण त्याने मला एवढं जीव लावला, तर मी त्याला धोका कसं देऊ शकते? आणि मी त्याची साथ सोडणार नाही. त्यानं आज इथे नाही, पण मी त्याच्या सोबत आहे, हमेशा त्याच्या फॅमिली सोबत आहे. त्यांच्यापासून त्यांचा मुलगा गेला माझ्यामुळे, माझ्या प्रेमामुळे. आता मी यांची साथ नाही सोडू शकत. बरं, तू त्या दिवशी लॉकअप मध्ये म्हणजे पोलिसांनी अटक केल्यानंतर तुझ्या भावानं काही तुला धमकी वगैरे दिली पोलीस स्टेशन मधून? दिदी इथून आम्हाला असं सांगून, म्हणजे त्यांचे कर्मचारी आले होते इथं आम्हाला घ्यायला. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला कोर्टात जायचं आहे म्हणून. आणि कोर्टापासून जाता जाता अचानक आम्हाला त्यांनी इतवारा पोलीस स्टेशनला नेलं. तिथे नेल्यानंतर त्यांनी मला एकटीला असं घेऊन जात होते जबरदस्तीने पोलीस कर्मचारी माझ्या पप्पांकडे. की माझे पप्पा त्यांना बोलले होते की मी माझ्या मुलीला एकदा बोललो, इमोशनली म्हणजे हे केलो तर माझी मुलगी माझं ऐकेल. मी गेले नाही त्यांच्यासोबत. तर माझा भाऊ मधून असं त्या खिडकीतून इशारे करत होता मला मारल्यासारखे, म्हणजे असं धमकी दिल्यासारखे, असं ताव देत होता मी शिला वगैरे. आता बघ, तू तुझ्या घरच्यांच्या विरोधात गेली, म्हणजे वडिलांच्या विरोधात, तुझ्या भावांच्या विरोधात, सगळे तुझे चटवेलवरती सगळे व्हायरल होत आहे. तुला भीती आहे आता? तुला तर तुझ्या वडिलाबद्दल, भावाबद्दल माहिती, तुला भीती आहे की तुला ते बाहेर आल्यावरती काय करतील वगैरे अशी? मला माझी काहीच भीती नाही हो. आता मी ज्याच्यासाठी जगत होते तेच नाही राहिला. मला माझ्याशी काहीच घेणं देणं नाही. बस सक्षमच्या फॅमिलीला प्रोटेक्शन द्या, कारण की त्यांच्या जीवाला धोका आहे. माझा लहान भाऊ अल्पवयीन असल्यामुळे तो कधीही सुटून येऊ शकतो. तो मला बोलला होता की 15-20 दिवसात सुटून येईल आणि सक्षमच्या पूर्ण फॅमिलीला संपून टाकेल. तर बस सक्षमच्या फॅमिलीला काही नाही व्हायला पाहिजे. तू या केस मधली मुख्य साक्षीदार आहे, शेवटपर्यंत तू ठाम राहशील का? की कारण एकदम ठाम राहील. मला पण माझ्या प्रेमाची शपथ आहे.